तुमचं बाळ देखील हिरव्या रंगाची शी करते का? बाळ जन्मल्यानंतर काळ्या रंगाची शी का करते? तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथवा बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र. मी डॉक्टर स्मिता पाटील. मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याविषयक रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. बाळाला हिरव्या रंगाची शी का होते? त्याआधी आपण बाळाच्या शीचा पॅटर्न जाणून घेऊया. तुम्ही बघितलं असेल की नुसते जन्मलेले बाळ हे काळ्या रंगाची शी करते. बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असते तेव्हा ते आईच्या रक्तातून ऑक्सिजन घेते आणि त्यावरच ते वाढते. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाने कोणतेही फीडिंग घेतलेले नसताना बाळाला काळ्या रंगाची शी होते. हे कसे काय? तर ॲक्च्युली बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या शरीरातील ज्या काही मृतपेशी आहेत ते शी वाटे शरीराच्या बाहेर टाकल्या जातात आणि या मृतपेशींचा रंग हा काळ्या रंगाचा असतो आणि त्यामुळेच बाळाच्या जन्मानंतर बाळाला काळ्या रंगाची शी होते. साधारण 2 ते 3 दिवस बाळाला काळ्या रंगाची शी होते आणि त्यानंतर जसजसे बाळ ब्रेस्ट फिडिंग घेऊ लागते तसतसे त्याच्या शीचा रंग हा बदलत जातो. तो कधी हिरव्या रंगाचा असतो, कधी पिवळ्या रंगाचा असतो, कधी चॉकलेटी रंगाचा असतो, तर कधी सोनेरी रंगाचा. हे सर्व रंग नॉर्मल आहेत. आता आपण मेन प्रश्नाकडे वळूयात की बाळाला हिरव्या रंगाची शी का होते? आपल्या शरीरामध्ये लिव्हर हे पचनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लिव्हरमध्ये बाईल तयार होते जे की आपल्या पचनामध्ये मदत करते. हे बाईल हिरव्या रंगाचे असते. हे बाईल जेव्हा आपल्या छोट्या आतड्यातून मोठ्या आतड्यामध्ये पास होते तेव्हा केमिकल रिॲक्शन होते आणि त्यावेळेस या बाईलचा रंग बदलून तो हिरव्यापासून पिवळा रंग होतो आणि त्यामुळेच आपल्याला पिवळ्या रंगाची शी होते. 6 महिन्याखालील बाळ हे मोस्टली ब्रेस्ट फिडिंग करत असतात. दूध हे पचायला सोपे असते आणि त्यामुळे ते इझिली डायजेस्ट देखील होते. लक्षात ठेवा, आपण जे काही खातो ते अन्न बाईलसोबत मिक्स होऊन जेवढा वेळ आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहते त्याचा रंग हा हिरव्यापासून सोनेरी, पिवळा आणि नंतरनं गडद पिवळा होतो आणि त्यामुळे शीचा रंग हा त्याप्रमाणे बदलत राहतो. पण 6 महिन्याखालील बाळे हे फक्त दूध पित असल्या कारणाने आणि दूध लवकर डायजेस्ट होत असल्या कारणाने ते जास्त काळ आतड्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे बाईलचा रंग हा न बदलता डायरेक्ट तो शीच्या वाटे बाहेर टाकला जातो आणि त्यामुळे बाईल हे ओरिजिनली हिरव्या रंगाचे असल्यामुळे शीचा रंग देखील हिरवा होतो. 6 महिन्याखालील बाळांमध्ये हिरवी शी होणे हे नॉर्मल आहे. जर बाळाला ताप येत नसेल, बाळ ॲक्टिव्ह असेल, बाळ प्रॉपर फिडिंग घेत असेल, बाळाचे वजन वाढत असेल तर किंवा बाळ उलटी करत नसेल तर बाळाला हिरव्या रंगाची शी होणे हे नॉर्मल आहे. आता हिरवी शी होण्याचे अजून काही कारणे आहेत. हिरवी शी होण्याचं अजून एक कारण म्हणजेच ब्रेस्ट फिडिंगची चुकीची पद्धत. बऱ्याच वेळा आई बाळाला एका बाजूला पाजते आणि त्यानंतर ती इमिजिएटली बाळाला दुसऱ्या बाजूला पाजायला घेते. त्यामुळे बाळाला फक्त 4 मिल्क जाते. 4 मिल्क आणि हाईड मिल्क असे दुधाचे 2 प्रकार असतात. जेव्हा आई बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असते तेव्हा पहिल्या 2 ते 3 मिनिटं बाळाला 4 मिल्क येत असते आणि त्यानंतर हाईड मिल्क येते. 4 मिल्कमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते तर हाईड मिल्कमध्ये फॅट्स, मिनरल्स हे मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा आई बाळाला सुरुवातीला एका बाजूला 2 ते 3 मिनिटं पाजते आणि इमिजिएटली जेव्हा ती बाळाला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करते अशा वेळेस बाळाला फक्त 4 मिल्क जाते. 4 मिल्कमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे ते इझिली डायजेस्ट होते आणि अगेन ते आतड्यामध्ये जास्त काळ राहत नाही आणि त्यामुळे बाळाचा शीचा रंग हा हिरवा होतो. 0 ते 6 महिन्याच्या बाळाला सतत हिरव्या रंगाची शी होत असेल तर बाळाला एका बाजूला कमीत कमी 15 ते 20 मिनिटे पाजा. म्हणजेच बाळाला 4 मिल्क बरोबरच हाईड मिल्क देखील जाईल. हाईड मिल्कमध्ये कॅलरीज, फॅट्स हे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ते पचायला थोडा वेळ घेतात आणि त्यामुळे इंटेस्टिनल ट्रान्झिट टाईम हा कमी होऊन
बाळाच्या शीचा रंग हा बदलू शकतो. आता पाहूया की 6 महिन्यावरील मुलांना हिरव्या रंगाची शी का होते. तर 1. 6 महिन्यावरील मुलांना आपण वरचा आहार सुरू करतो. आहारामध्ये पालक, वाटाणा यासारख्या हिरव्या रंगाच्या भाज्या असतात आणि यामुळे देखील बाळाच्या शीचा रंग हा हिरवा होऊ शकतो. 2. जेव्हा बाळाला दात येत असतात तेव्हा बाळाच्या तोंडामध्ये सलायवा, त्यालाच आपण लाळ असे म्हणतो, हे तयार होत असते. ही सलायवा ही पाण्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये असते आणि त्यामुळेच बाळ जे काही अन्न खातो ते सलायवामध्ये मिक्स होते आणि ते इझिली इंटेस्टाईनमधून पास आउट होते आणि त्यामुळेच खाल्लेले अन्न जास्त काळ आतड्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे देखील बाळाच्या शीचा रंग हा हिरवा असू शकतो. तिसरं कारण म्हणजेच इन्फेक्शन. 6 महिन्यानंतर बाळाला जेव्हा टीथिंग स्टार्ट होते तेव्हा बाळाच्या हिरड्या या शिवशिवतात आणि त्यामुळे बाळ बोटं किंवा त्याची खेळणी तोंडात घालतात आणि त्याचबरोबर जर्म्स देखील बाळाच्या पोटात जातात आणि यामुळे बाळाच्या आतड्याला इन्फेक्शन होऊन बाळ हिरव्या रंगाची शी करू शकते. तर ही झाली 6 महिन्यावरील बाळांना शी होण्याची प्रमुख कारणे. आता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. बाळाला जर हिरवी पाण्यासारखी शी होत असेल, शीमधून जर रक्त जात असेल, शीचा दुर्गंध येत असेल किंवा शी ही फेसाळलेली होत असेल, बाळ सुस्त असेल, दूध पित नसेल किंवा बाळाला ताप येत असेल किंवा उलटी होत असेल, बाळ सतत रडत असेल आणि बाळाचे वजन हे वाढत नसेल तर मात्र तुमच्या बाळरोगतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, बाळ 8 ते 9 वेळा लघवी करत असेल, बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, बाळाच्या शीचा रंग हा 1 ते 2 दिवसच हिरवा असेल, बाकी दिवस तो नॉर्मल शी करत असेल किंवा बाळ ॲक्टिव्ह असेल तर हिरव्या रंगाची शी होणे हे 100% नॉर्मल आहे. तर पालकांनो, बाळाची हिरव्या रंगाची शी होत असेल तर पॅनिक होऊ नका. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह.